नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता अवघ्या काही दिवसातच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थ केले जातात. आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या हा पदार्थ बघणार आहोत. यासाठी हळदीची पाने लागतात. साधारण 10 ते 15 हळदीची पाने तुमच्याकडे असली पाहिजेत. आता हा पदार्थ कसा तयार करतात ते बघूया. हळदीच्या पातोळ्या करण्यासाठी उकड खूप महत्त्वाची असते. ही उकड पातळ किंवा अगदी मोदकासारखी घट्ट असू शकते. शक्यतो पातळ उकड असेल तर ती उकड व्यवस्थित शिजते आणि तिला हळदीच्या पानाचा सुगंधही लागतो. आता आपण बघत आहोत की इथे ती उकड पानांवर पसरवली जात आहे. यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचं सारण हे भरलं जातं. ओल्या खोबऱ्याचं सारण भरल्यानंतर पान मधोमध हे दुमडलं जातं. त्यानंतर हे दुमडलेलं पान मोदक पात्र असतं, त्यात तुम्ही ही पानं एका वेळी 2 ते 3 ठेवू शकता. ही पानं ठेवल्यानंतर तुम्ही साधारण 10 ते 15 मिनटं ही उकडत ठेवायची. एकदा पानं उकडली की हळदीच्या पानाचा सुगंध हा हवेत दरवळायला लागतो. यानंतर तुम्हाला कळतं की आता हळदीच्या पातोळ्या तयार झाल्या आहेत. या गरम गरम पातोळ्यांवर 1 चमचा तूप टाकलं की हळदीच्या पानाचा सुगंध आणि लोणकढी तूप यांमुळे पातोळ्यांची चव काही औरच लागते. एका आख्यायिकेप्रमाणे जेव्हा देवी पार्वती या गरोदर होत्या तेव्हा त्यांना हळदीच्या पातोळ्या खाव्याशा वाटल्या. या पातोळ्यांमुळे त्यांचे डोहाळे पूर्ण झाले. म्हणजे तुम्ही अंदाज बांधू शकता की पातोळ्या हा प्रकार काही हजारो वर्ष जुना आहे आणि त्या आपल्या देवतांनाही प्रिय आहेत. अशाच प्रकारचे विविध इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणत असतो. तेव्हा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या आप्त स्वकीयांना हा व्हिडिओ पाठवायलाही विसरू नका. धन्यवाद.